धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे 25 एप्रिल रोजी नागपुरात आगमन झाले असून शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। 26 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान रेशीमबाग मैदान येथे आयोजित भव्य श्रीराम कथा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले। या 5 दिवसीय आध्यात्मिक कार्यक्रमासाठी हजारो रामभक्त नागपुरात दाखल होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे। या भव्य रामकथा सोहळ्याचे आयोजन बागेश्वर धाम सेवा मंडळ नागपूर, ओम शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्ट बुटीबोरी तसेच बारधाम शिष्य मंडळ उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। या कार्यक्रमात दररोज सायंकाळी 4:30 रामकथा सुरू होणार आहे। ती हरी इच्छेपर्यंत चालणार आहे। तसेच सकाळी 9:30 ते दुपारी 5:30 या वेळेत श्री हनुमंत यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे। धार्मिक वातावरणात भक्तांना आध्यात्मिक चिंतनाची संधी मिळणार आहे। या सोहळ्याचा पूर्वसंग्रह म्हणून 25 एप्रिल रोजी भव्य कलश यात्रा काढण्यात आली। मदनवन येथील श्री प्रयागधाम मंदिरातून सुरू झालेली ही यात्रा रेशीमबाग मैदानापर्यंत पोहोचली। सुमारे 2000हून अधिक भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला। शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक या यात्रेत सहभागी झाल्याने नागपुरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। दरम्यान नागपुरातील भारत दुर्गा मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। 4 मुले जन्माला घाला आणि त्यातील एक स्वयंसेवक संघाला द्या असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाला मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस तसेच नितीन गडकरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या विधानामुळे राजकीय व सामाजिक पातळीवर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।